नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते। सुरुवातीला मोठी महत्त्वाची बातमी। केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधानांनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा राऊतांनी केलाय। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली आहे। संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारावं असं मोदींनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली असून संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार अशाही चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चांची खिल्ली उडवली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राऊत याबाबत वारंवार दावे करतात। आज सामना वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोदींनी दिल्लीत बोलावल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान सामनाच्या रोखठोकमध्ये काय म्हटलंय पाहूयात। मोदींनी फडणवीसांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी घेण्यासंदर्भात सुचवलं। सध्या दिल्लीत मला तुमची गरज असल्याचंही मोदींनी फडणवीसांना सांगितलं। महाराष्ट्रात त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल असंही आश्वासन देण्यात आलं। भाजपमधील संभाव्य बंडाळीत देवेंद्र यांनी आपल्या बाजूने उभं राहावं अशी रचना मोदी करतात। मोदींचा वारस आपणच असू अशी भूमिका शहांनी तयार केली आहे। मोदी यांना ही भूमिका मान्य नाही। अमित शहा यांनी स्वतःचा गट आणि स्वतःचे खासदार उभे करण्यास सुरुवात केली आहे। सुवेंदू अधिकारी, शिंदे, हेमंत बिस्वा शर्मा, नितीन नबीन हे शहा गटाचे आहेत। आदित्यनाथ फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शहा आणि त्यांच्या वतीनं स्वतंत्र यंत्रणा राबवत आहेत। गडकरी फडणवीस हे अडथळे वाटत असल्यानं शहांची यंत्रणा विरोधात सूत्र हलवू लागली आहे। पवारांच्या एनसीपीचे खासदार शिंदे गटात घेण्याची शहांची योजना आहे। ही मोहीम मोदींनी सध्या थांबवली आहे। बहुमताचा फुगवलेला आकडा शहांनी विकत घेतला आहे। ही मोदींसाठी चिंतेची बाब आहे असं सामनात म्हटलंय। आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे। आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय HRD मिनिस्ट्री म्हणतात, मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही। त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही, काही होणार नाही आहे। देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात। त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही। पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल। जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही। भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे दोन नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। सामनाला कुठलाही अधिकार भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व काय करणार आहे हे सांगण्याचाही नाही आणि ते काय भविष्य सांगणारी लोक नाही आहेत। आणि पक्षांतर्गत विषय आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई आणि पक्ष नेतृत्व नितीन नबीन साहेब त्या ठिकाणी ठरवत असतात। मोदी साहेब मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातच देवेंद्रजींना ठेवतील का लोक त्या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवण्याची घाई करतायत, कुठला प्लॅन कोणाचा आहे की काही षडयंत्र आहे की काय, अशाही प्रकारची एक शंका यामागे निश्चितपणे येते। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी असल्याचं वक्तव्य RSSचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केलंय। तर दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुरतमधील RTI कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली आहे। मागणीत दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे।
कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलन देशविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात लिमये बोलत होते. अतुल लिमये काय म्हणाले बघूया. सीजेपीचं आंदोलन एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे. या आंदोलनाची क्रोनोलॉजी, मेथडॉलॉजी, सपोर्ट सिस्टीम आणि त्या पाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे. अभिजित दिपकेच्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीसह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. 20 जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने वाढता प्रतिसाद मिळाला. या काळात असं काय झालं की आंदोलनाचं स्वरूप बदललं? कोणती सपोर्ट सिस्टीम दिपकेच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज आहे. सीजेपीच्या सपोर्ट सिस्टीममध्ये अनेक डाव्या संघटना होत्या. भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा देणारे लोक या व्यासपीठावर का आले हे आपल्या लक्षात येतं. विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य कारणासाठी सुरू झालं होतं, मात्र ते का भरकटलं आणि ते डाव्या संघटनांच्या नियंत्रणात का गेलं हे आपल्याला समजून येतं, असं अतुल लिमये म्हणाले. या व्यासपीठावरनं भारत तेरे तुकडे होंगेची सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरं आली? या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला? या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा सम्मिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं? तिकडे गुजरातच्या सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. MIDC मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार पगार असलेल्या भगवानराव दिपके यांनी मुलाच्या अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवला? सीजेपी ही संस्था निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षासारखं काम करून निधी कसा स्वीकारू शकते, असा सवाल अमित तिवारींनी केलाय. शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे MIDC में कार्यरत थे. तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है. तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? एक तर पैसे जास्त भेटत नव्हते, पेमेंट जास्त नव्हती, तर मग असं वाटलं मला की कुठं ना कुठं आता आपण स्वतःच्या लाईफचं थोडं पाहिलं पाहिजे आणि घरच्याकडून पण थोडं होतं की नाही यार आता थोडं एक चांगला जॉब बघ जिथे एक पेमेंट चांगली येईल, किंवा मग विदेशात शिकायला जाता मग मी बाहेर शिकायला गेलो. स्कॉलरशिप भेटली मला बॉस्टन युनिव्हर्सिटीकडून, थोडंफार लोन पण काढावं लागलं आणि त्यावर मग मी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करणारे नक्कीच पंक्चर काढणाऱ्यांची औलाद असणार, असं रमेश बिधुडी यांनी म्हटलंय. सीजेपीच्या आंदोलनावर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. भारतातील कोणतीही मुलगी मुलगा अशी शिवीगाळ करू शकत नाही, असंही बिधुडी म्हणाले. जंतर मंतरवर पंक्चर काढणारे आणि चाव्या बनवणारेच जास्त होते, असंही बिधुडी म्हणाले. देश की आबादी इतनी है कि बरगलाकर बेकाकर वहां पर 20-50 हजार बच्चों को वो जो बेरोजगार पंचर लगाने वाले वहां पर ज्यादा थे, ताला बनाने वाले वहां पर ज्यादा थे, पंचर लगाने वाले मालूम ही है आपको, वो लोग वहां पर ज्यादा थे और छात्र लोग वहां पर कम थे. ये भी मैं आपको जानकारी देना चाहता हूं. और क्या भारत की बेटी या भारत का बेटा मोदी जी के बारे में, उनके परिवार के बारे में इस प्रकार की बातें कर सकते हैं क्या? वो पंचर लगाने वालों की ही औलादें होंगी, पंचर लगाने वालों के ही खानदान होंगे जो मोदी जी के बारे में इस प्रकार की बातों का उपयोग कर रहे थे. भाइयों बहनों, एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय. माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार, असं थेट आव्हान नाईक यांनी शिंदेंना दिलंय. तर गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतात, असं म्हणत शिरसाट यांनी पलटवार केलाय. भाजप नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केली आहे. नवी मुंबईतल्या क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपण या योजनेला विरोध केला होता, असं नाईकांनी सांगितलंय. क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FISचा जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारतही नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत. आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसाचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्षसुद्धा देत नाही. येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवावा लागेल असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानं त्यांच्या कमबॅकची चर्चा रंगली. तो दुसरीकडे रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी मिळतेय असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर असं मी म्हणले. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं स्वप्न नाहीये. पुढच्या घडामोडीकडे 4 जणांचा बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग आली. ज्या खड्ड्यांमुळे 4 जणांचा जीव गेला तेच खड्डे बुजवण्यास अखेर सुरुवात झाली. कुंभमेळा निमित्तानं शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवलेत. जीवघेण्या खड्ड्यांनी शहरातील 4 जणांचा जीव घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला खडबडून जाग आली आहे. महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यास आजपासून सुरुवात केली आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार अपघात होत असून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. सर्वात आधी मार्च महिन्यात प्रभाकर निकम यांचा अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 जूनला सातपूर परिसरातील सातमावली चौकात रस्ता खोदल्यानं माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाला. पुढे 25 जुलैला 66 वर्षीय दीपाली बेळे यांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने दीपाली बेळे 39 दिवस रुग्णालयात होत्या, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यानंतर 28 जुलैला निलेश कोतकर या 40 वर्षीय व्यावसायिकाचा नाशिकच्या एक्सलो पॉइंट चौकात खड्डा चुकवताना अपघात झाला होता. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. रस्ते अपघाताच्या या 4 घटनांमुळे नाशिक शहरात सध्या संतापाची लाट पसरली होती. या संतापाचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही सामना करावा लागला. नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांनाही जाग आली. त्यानंतर काल महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं. मंत्र्यांनी झापल्यानंतर अधिकाऱ्यांनाही मग शहरातले खड्डे दिसले. अखेर आजपासून शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. 4 जणांच्या मृत्यूनंतर खड्ड्यांवर आता मलमपट्टी होतीये. त्यामुळे आपली व्यवस्था किती सुस्तावली आहे हे तुम्हाला नाशिकच्या प्रकारावरून लक्षात येईल. काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दुधानं नाना पटोले यांचे पाय धुतानाचा हा व्हिडिओ आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच असं म्हणत बावनकुळे यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जी अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय,
याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची तिखट मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय. ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत. आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे. सध्या सोशल मीडियावरती जो काही आक्षेपार्ह म्हणून ज्या व्हिडिओला व्हायरल केल्या जाते त्याच्यामध्ये कुठलंही वादग्रस्त आहे असं मला तरी वाटत नाही. कारण एक ज्या गुरुची पूजा एक शिष्यानी करावी आणि त्याला वादग्रस्त ठरवावं असं मला तरी वाटत नाही. आणि मुळात हे जे भाजपवाले यावरती टीका करतायत, राजीनामा मागतायत, त्या भाजपवाल्यांनी हिंदुत्व आधी पाहावं. हिंदुत्वामध्ये काय म्हटलेलं आहे, हिंदुत्व शिकण्याची गरज मुळात तर भाजपला आहे की हिंदुत्वामध्ये जो कोणी आपला आदरणीय असेल, गुरु असेल, त्याची पूजा करणं, त्याचे पूजन करणं हे हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पालन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. पुढच्या घडामोडीकडे. शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. राज ठाकरे यांच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीच्या आरोपांनंतर राऊतांनी हा निशाणा साधलाय. राज ठाकरे यांनी जो स्फोट केलाय त्यामागे गंभीर सत्य दडलंय असं संजय राऊत यांनी म्हटलं. तर आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा असं नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं ते सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे. जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून हे चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. सिद्धिविनायक मंदिराबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलं बरं. ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत. संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट सभागृहात आला. भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मुंबई महापालिकेच्या सभागृहात आले. स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्यांचं संख्याबळ आहे तर विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातनं बैठकीत आणण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन थेट सभागृहात आणण्यात आले. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी पक्षाकडे 13 सदस्यांचं संख्याबळ असून विरोधकांकडे 12 सदस्य आहेत. मात्र बैठकीच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील 3 सदस्य अनुपस्थित होते. शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. भाजपच्या राखी जाधव या रजेवर होत्या तर भाजपचे नगरसेवक शिवकुमार झा हेही रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे महत्त्वाच्या प्रस्तावांवरील मतदानासाठी सभागृहात संख्याबळ कायम ठेवणं आवश्यक होतं. प्रकृती अस्वस्थ असूनही ते अंगावर भागलपुरी शाल आणि कानांवर रुमाल बांधून बैठकीला उपस्थित राहिले. बैठक संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांना परत जाण्याची परवानगीही देण्यात आली. मात्र आजारी नगरसेवकाला थेट पालिकेच्या सभागृहात आणण्यात आल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली. एक्झॅक्टली यांना सदस्यांच्या काय शारीरिक किंवा ओरल जीवाशी पेक्षा ह्यांना यांचे प्रस्ताव महत्वाचे आहेत. तर आपण बैठकीत थांबू नका, आपण घरी जाऊन आराम करा आणि आज त्वरित हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट व्हा असा त्यांना मी सल्ला दिला. त्यामुळे शिवकुमार झा यांना जाणून बुजून बोलवलं किंवा या ज्या बातम्या आहेत या निराधार आहेत. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 30 जुलैपासून राज्यात धर्म स्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू झालाय. तर धर्म स्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आमिष, जबरदस्ती, लबाडी, बळजबरी किंवा अल्पवयीन व्यक्तीचं धर्मांतर बेकायदेशीर ठरणार आहे.
बेकायदेशीर मार्गाने केलेलं धर्मांतर कायदेशीररित्या पूर्णपणे अमान्य केलं जाईल. बेकायदेशीर धर्मांतराद्वारे झालेला विवाह थेट रद्द घोषित केला जाणार आहे. अशा विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म आईचा मूळ धर्म मानला जाईल. लग्न मोडल्यास बाळाचा कायदेशीर ताबा फक्त आईकडे असेल. मूल आणि आई पोटगी मिळवण्यासाठी पूर्णपणे हक्कदार राहतील. मुलाचा वडिलांच्या संपत्तीतील उत्तराधिकाराचा हक्क कायम राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होणार आहे. लग्नाच्या बहाण्यानं बेकायदेशीर धर्मांतरासाठीही 7 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख दंडाची तरतूद आहे. कुणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे. धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही. मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. रामानंद सागर यांनी महाभारत आणि रामायण याच्यावरती सिरीज काढली होती की कुठल्या देवाने कोणत्या देवासमोर चुकलं पाहिजे, की हे जी जुने भांडणं काळाच्या ओघामध्ये मिटलेली आहेत ती पुन्हा आता उकळून सरकार काढते का, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. पुढच्या घडामोडीकडे. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला. चाकू हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पप्पू यादव समर्थकांनी चोप दिला. हत्येचा कट रचला गेला. हल्ला करणारे चाकू घेऊन आले होते असं पप्पू यादव यांनी आरोप केलाय. तर हल्लेखोरांकडून चाकू जप्त करण्यात आलाय. दरम्यान पप्पू यादव यांनी संसद परिसरात पुजाऱ्याच्या वेशात राम मंदिर दान चोरी प्रकरणी आंदोलन केलं होतं. त्यामुळेच ते सध्या चर्चेत आहेत. चाकू लेके मारने आया भाई, चाकू लेके और वो कह रहा है कि अगर आप बाहर निकलेंगे तो आपकी हत्या कर देंगे. अब ऐसे बोल रहा है कि हत्या तो करेंगे, हत्या कर देंगे. ऐसे जननेता के लिए तुम्हारी जान भी हाजिर है. अगर ऐसे ऊपर दबरी हमारे सांसद यादव जी के लिए हमारी जान भी जाएगी. हमारी जान यादव जी के लिए जितना औकात लगा ले. पप्पू यादव का है क्या कार्यकर्ता काफी है. हमला कर रहा है वो और दिल्ली पुलिस उसको बचा रही है. शाम के ऊपर हमला कर रहा है. साजिश के साथ आ गई सर. तर हत्येचा कट रचला गेल्याचा आरोप एकीकडे पप्पू यादव यांनी या सगळ्यानंतर केलाय, तर दुसरीकडे ती दृश्य आहे जेव्हा आता याच मागच्याच आठवड्यात संसदेबाहेर पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव यांनी आंदोलन केलेलं होतं. राम मंदिर दान चोरी प्रकरणासंदर्भातलं हे आंदोलन होतं. तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर स्वागत. नाना पटोले यांना कार्यकर्त्यांच्या खांद्यावर राजकारण करायचे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. पटोले यांची सरंजामशाही मानसिकता असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. पटोलेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय धुतल्यानंतर चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय. नानाच्या नाना कळा. फरक स्पष्ट आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचे, गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान केला. आणि इथे नाना पटोले स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत. एका बाजूला सेवेचा संस्कार, दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीचा अहंकार. लोकशाहीत नेता कार्यकर्त्यांच्या मनात असतो, त्यांच्या पायावर नाही. पण काय करणार, नाना तुमच्या पक्षाचे विचार तुमच्या कृतीतून आणि वृत्तीतून दिसून येतात. आणि यासह तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत राहा TV9 मराठी.